राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिल्यानंतर एकच चर्चांना उधाण आलंय। मात्र आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण याच्यावर सुद्धा चर्चा रंगू लागलेत। विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हेच नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं सुद्धा बोललं जातंय। याच संदर्भात बोलण्याकरता स्वतः शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, राजीनामा झालाय, नवीन नाव जे येतंय ते तुमचं आहे, काय प्रतिक्रिया? योगायोग असेल, ज्या शिवतरमधून मला फार मोठं पाठबळ मिळतं आणि ज्या शिवतरच्या विश्वासावर मी राजकीय क्षेत्रामध्ये पुढे झालो, त्या शिवतरमध्ये माझी पहिली मुलाखत तुमची होते। खरं तुम्हाला मी सांगू का, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी होतात आणि त्या घडामोडी होत असताना ही पण एक पक्षाची प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये 15 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी आणि पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी राज्यस्तरीय आपलं असलेलं पक्षाचं अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल अध्यक्षपदाचा, त्यात मी माझं भाग्य समजेल की पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाच्या पक्षाचं मला जबाबदारी मिळाली तर माझं साताऱ्याचं आणि सगळ्यांना आम्हाला संधी मिळाल्याचं भाग्य मी समजेल। मला वाटतं की नाव चर्चेत आहे। 15 तारखेला शेवटी काय निर्णय होईल ते पक्षश्रेष्ठी घेतील। माझी संधी मिळाली तर मला निश्चितपणाने आनंद वाटेल। मात्र हे सगळं होत असताना जयंत पाटील कुठेतरी नाराज आहेत, त्यामुळेच राजीनामा झाला अशी चर्चा आहे। काय सांगाल आपण? अजिबात नाही। आमच्या कोर कमिटीमध्ये बैठका होतात, कोर कमिटीमध्ये बैठका चर्चा वगैरे होतात। त्यांनी ज्यावेळा वर्धापन दिन पुण्याला होता त्यावेळेला स्वतःहून सांगितलं होतं की मला या ठिकाणी आता 8 वर्ष मी पक्षाची भूमिका सांभाळलेली आहे आणि नेतृत्व त्यांनी चांगलं केलेलं आहे। हे पक्ष फुटल्यानंतर पक्षाला उभारी देणं आणि त्यांच्या कल्पकतेने देणं हे जयंत पाटलांनी 100% दाखवलं आहे। त्यांनी लोकसभा विधानसभेला ज्या पद्धतीने नेतृत्व करून दाखवलं त्याला तोड नाही आणि ते पक्षाचे नेते आहेत। एखाद्या नेतृत्वाने 8 वर्षानंतर आपली इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजीचं होत नाही, कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःहून पक्षाच्या नेतृत्वाला सांगितल्यानंतर दोघांनी मिळून तो निर्णय घेतला असेल मला वाटतं। साहेब, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो, अजूनही लोक म्हणतात, जरी त्याला खिंडार पडलं असलं तरी। अजितदादा हे महायुतीसोबत गेले आणि आपले बरेचसे आमदार या ठिकाणी पराभूत झाले। याच्यानंतर जबाबदारी तुमच्याकडे येईल असंही बोललं जातंय, तुमच्याकडे मोठी जबाबदारी असेल। कशा पद्धतीनं आपण याकडे पाहता आणि पुढची धोरणं काय असतील? मी तुम्हाला सांगू का, लगेच पक्षाला यश मिळेल अशा प्रकारची भावना जी आहे ती कोणी माझ्यासकट कोणी हे धरली ती जरा अतिशयोक्तीपणा होईल। मला वाटतं की शेवटी प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं। तुम्हाला प्रयत्न करून तुमची इमेज, पक्षाची इमेज जी आहे ती अजून वाढवण्याचा प्रयत्न करणे, विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे तो आपण मिळवण्याचा प्रयत्न करणे, लोकांच्या प्रत्येक असलेल्या अडचणीच्या प्रश्नाला हात घालून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणे, तर त्याला चांगल्या प्रकारचं आपोआप उठवेल। आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन आहे। तुम्ही तुमचं इम्प्रेशन कसं दाखवता, तुम्ही कार्य कसं करता त्याच्यावर लोक अवलंबून असतात आणि हल्ली तुम्हाला माहिती आहे प्रसिद्धी माध्यम एवढं आहे, त्यामुळे आपोआप लोकांमध्ये चांगलं आहे। आता तुम्ही एक उदाहरण बघितलं असेल, एक घटना घडली, 2 भाऊ एकत्र आले तरी महाराष्ट्रामध्ये लगेच हालचाल सुरू झाली। आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून बदल जर झालाच तर 100% त्यामध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन पाहायला मिळेल। साहेब, 2 भाऊ एकत्र आल्याचा उल्लेख तुम्ही केला। अजितदादा सध्या महायुतीकडे आहेत, भविष्यात आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कुठंतरी ते तुमच्या सोबत येतील का, किंवा ते पुन्हा घर वापसी करतील का, याच्यासाठी प्रयत्न होतील का आपल्याकडून? कारण हे महत्वाचं आहे। आज तर आम्ही त्या बाबतीत काय बोलू शकत नाही। मी पहिल्या प्रथम आमची सर्वांची जबाबदारी असं असणार। पवार साहेबांचा एक उद्देश त्यांनी सांगितलेलं सारखं सांगतात। मी ज्यावेळेला गेलो बाहेर, बरेच आमदार सोडून गेले होते, 5चे मी 70 केले। आमचा उद्देश त्या नेत्याचा आदर्श ठेवून परत एकदा पक्ष पहिला स्वतःच्या ताकदीवर मजबूत करून उभा करणं हे आमचं कर्तव्य असेल। पुढचं पुढं बघू। अजितदादा सोबत आले ते आवडतील का? नाही, ह्यात हा निर्णय मी देणारा कोण नाही, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। माझा फक्त आमच्या सर्वांचा आता एक ठरलेला आहे, जो कोणी अध्यक्ष होईल त्यांनी फक्त पहिलं पक्ष संघटना बांधायची आणि ती एवढी मजबूत बांधायची, गेलेत ना ते सोडले, नवीन घेऊन आपण कसं उभं करता येईल अशा प्रकारचं काम करायचं आम्ही प्रयत्न करणार। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचं श्रेय कोणाला द्याल आणि कशा पद्धतीने? झाल्या तर ना त्यावेळेला मी परत देतो ना बातम्या तुम्हाला, मुलाखत देईल ना त्यावेळेला झाल्यावर, त्यावेळेला मी सांगेल कोणाला श्रेय द्यायचं ते। मी खरं सांगू, खरं म्हटलं तर
मी निष्ठावंत हे माझं हे आहे. हे पवार साहेबांच्यावर कायम राहिलो त्याचं फल मला मिळतंय. आणि विशेषतः एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ही संधी मिळत असताना त्या जनतेने मला 25 वर्ष ज्यांनी मला सांभाळलं, खरं त्या सगळ्यांचं श्रेय. हे होते आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की हे श्रेय जे आहे हे मी निष्ठेला देतो. शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलो याचं फळ हे असेल असं सुद्धा आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.